फलटण येथील गोळीबार मैदान परिसरात महावितरणकडून वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते। मात्र फांद्या छाटण्याच्या नावाखाली चक्क एक संपूर्ण आणि चांगलं मोठं लिंबाचं झाडच मुळासकट किंवा पूर्णपणे कापण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला। सुदैवाने येथील जागरूक नागरिकांच्या आणि ग्रामस्थांच्या ही गोष्ट वेळीच लक्षात आली। ज्या झाडाला आजवर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जपलं, त्याला पाणी घालून मोठं केलं, त्याच झाडाचा जीव जाताना पाहून नागरिकांचा थरकाप उडाला आणि त्यांच्यात तीव्र संतापाची लाट उसळली। ग्रामस्थांनी तातडीने एकत्र येत आणि सतर्कता दाखवत विरोध केला, ज्यामुळे या झाडाचे फक्त खोड वाचवण्यात यश आले आहे। या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता मूग गिळणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे। पर्यावरणाची अशी हानी आम्ही सहन करणार नाही। यासाठी कायदेशीर मार्गाने जिथे लेखी तक्रार द्यावी लागेल तिथे आम्ही तक्रार देऊ आणि या कृत्याचा जाब विचारू, असा आक्रमक इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। या संपूर्ण घटनेचा थरार आणि नागरिकांची नेमकी मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री काळभैरवनाथ मंदिर गोळीबार मैदान फलटण येथे आता आलेलो आहे। तर आम्हाला स्थानिक लोकांकडून एक फोन आला की MSCB कडून जे आपल्या इथे तारा दिसतात, तुम्ही वरती कॅमेरा फोकस केला तर ह्या ज्या तारा आहेत त्या तारा पावसाळ्यामध्ये जे झाडाच्या फांद्या आहेत त्या त्याच्याजवळ आल्यास तिथं परत अडचण येऊ नये, तर यासाठी तिथं फांद्या फक्त तोडण्याचं MSCBनं काम करायचं होतं। पण इथं पाठीमागं पाहू शकता की लिंबाचं झाड आहे। तसं बघायला गेलं तर हे झाड तर ताराच्या आसपास येत नाही एवढं, तर त्याची एखादी फांदी जर मध्ये येत असेल तर तेवढी फांदी फक्त त्यांना तोडायला हवी होती। पण ह्यांना पूर्ण झाडच आता बघू शकता आपण की कितीतरी वर्षाचं झाड आहे। अनेक पर्यावरण प्रेमी म्हणून आणि आम्ही जे संस्थेत काम करतो नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी, या माध्यमातून एक सांगू इच्छितो की हे झाड जगायला किंवा वाढायला कितीतरी वर्ष जातात, पण त्याला मिनिट सेकंद पण लागत नाहीत की आज हे ज्या पद्धतीनं तोडलं गेलं आहे तर ह्या गोष्टीचा परिणाम अगोदरच आपल्या फलटणमध्ये प्रदूषण आणि ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं इथं लोकांचं आरोग्य हे धोक्यात आहे। आणि तिथंच दुसऱ्या बाजूला झाडं तोडून ज्या पद्धतीनं ही निसर्गाची झाडांची हानी केली जाते ही न भरून निघणारी, त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठंतरी लक्षात घेतल्या पाहिजेत। आणि हे दखल घेऊन अशा प्रकारे जर कुठल्या कारवाई करायच्या असतील तर जी वृक्ष समिती असेल का संबंधित खाते विभाग असतील जिथून आपण झाडं सावळण्याची किंवा त्या पद्धतीनं काम करण्याची परमिशन किंवा परवानगी घ्यायची असती तशी रितसर परवानगी घेऊन त्यांच्या समक्ष हे काम केलं पाहिजे। अन्यथा स्थानिक नागरिक असतील किंवा हे गोष्टी असतील ह्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। आणि अशा प्रकारे कोणत्याही गोष्टी जर त्यांना न करता अशी जर झाडं ओबडधोबड आणि कशीही मनमानी पद्धतीनं तोडली गेली तर आम्ही पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांना तसेच फलटणचे सगळे जे जागरूक नागरिक आहेत आम्ही एकत्र मिळून यांच्या विरोधात तक्रार देऊ इच्छितो। या फांद्या तोडून हे काढल्या ठीक आहे, बघा ना केवढं फांद्या मी आज श्री काळभैरवनाथ मंदिर हाडको वसाहत हाडको कॉलनी गोळीबार मैदान परिसरात हे मंदिर आहे। या मंदिर परिसरात एक मोठं लिंबाचं झाड आहे आणि मला घरून फोन आला की त्या लिंबाच्या झाडाला MSCBची लोक येऊन तोडतायत। तर मी धावत पळत गावातून इथं आलो बघितलं तर तोपर्यंत त्यांनी त्या झाडाचं जवळपास कत्तलच करून टाकली। आज झाड लावायचं म्हणलं, झाडाला जगवायचं म्हणलं तर किती दिवस लागतात। आणि हे जर बेनामी पद्धतीने अशा पद्धतीने निगरून पद्धतीने जर अशा झाडांची कत्तल करत असतील तर हे निंदनीय बाब आहे। तर हे यासाठी MSCB नगरपालिका यांनी अशी टेक्निकल टीम नेमून बाबा पावसाळ्याचे दिवस सुरू होणार तर बाबा कुठल्या झाडाची फांद्याचं काय करायला पाहिजे, कुठं धोका नागरिकांना निर्माण होणार नाही, टेक्निकल लोक पाठवून त्यांना ते दाखवून त्या पद्धतीने झाडाचं कटिंग होणं आवश्यक होतं, पण ते होताना दिसत नाही आहे। आज तुम्हाला सांगतो माझ्या पाठीमागं जे झाड उभं आहे त्या झाडाची तर पूर्वी मागच्या एक दोन वर्षापूर्वी विजेचं हे झालं होतं, त्यातून ते कसं बसं झाड सावरलं होतं। त्यानंतर त्या झाडाला भिरूड लागल्यानंतर सुद्धा त्याला ट्रीटमेंट आम्ही सगळ्या नागरिकांनी त्या झाडाला केली। त्या ट्रीटमेंटमधून ते कसं बसं जगून आज ते बहरत होतं आणि त्या झाडाची अशा पद्धतीने कत्तल करण्याचा प्रयत्न झाला तो निंदनीय आहे। आणि मला ह्याच्यातून एकच आव्हान करायचं की ह्या लिंबाच्या झाडाबाबतीत जे घडलं ते गावातील झाडाबाबतीत घडू नये। तर ह्यासाठी एक नागरिक म्हणून माझं आव्हान आहे की तुम्ही हे करताना लोकांना
तिथल्या स्थानिक लोकांना, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, आजी माजी पदाधिकाऱ्यांना विचारून की बाबा आम्हाला असं MSCB कडनं इन्फॉर्मेशन आलेलं आहे की ह्या झाडाच्या फांदीपासून हा धोका, तर ती लोक तुम्हाला मदत करतील. त्या लोकांच्या मदतीने तुम्ही ह्याचं निवारण करू शकता. पण ते न करता तुम्ही म्हणजे दादागिरीच्या भाषेतच सांगायचं म्हटलं तर तुम्ही कुणालाही विश्वासात न घेता हा प्रकार करत आहात. हा प्रकार चुकीचा आहे आणि ह्याचं तुम्हाला शासन स्तरावर सुद्धा आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींना, नंतर नगरपालिकेला, संबंधित NGOला आम्ही ह्याची पूर्वकल्पना देऊन आम्ही तक्रार करण्याच्या मनस्थितीत आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. मी आत्ता इथे गोळीबार मैदान इथे उभी आहे. आत्ता सकाळी समजलं की या झाडाची म्हणजे झाडं तोडण्याच्या मनस्थितीमध्ये MSCBची लोकं आली होती आणि त्यांनी इथले जे मागं झाड दिसतंय ते तोडलं, म्हणजे अर्ध तोडलं. तर ते झाड त्यांनी कसं जगवलं होतं हे त्यांनी आत्ता आल्यानंतर आम्हाला सांगितलं की कसं त्यांनी ते झाड जगवलं, जे की आधी जाणार होतं पण ते त्यांनी जगवून ठेवलं. आता आपल्याला या ठिकाणी हे समजून येतंय की झाडांची किती गरज आहे. हा उन्हाळा आपण बघितला की या उन्हाळ्यामध्ये आपल्याला किती त्रास झाला, अजून पण होतोय. पाऊस कमी होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. त्याच्यासाठी झाडं जगवणं किती गरजेचं आहे. जगवणं आपण म्हणतो, लावणं खूप सोपं आहे, सगळ्यांना माहिती. सगळी झाडं लावून जातात, म्हणजे मोठे आकडे येतात, 10,000 1,00,000 एवढी झाडं आम्ही लावणार आहोत. पण ती जगवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे का, किंवा ते जगू शकतो का, हे आधी त्यांनी बघितलं पाहिजे. एक झाड जे असेल ते जगवण्यासाठी काय काय लागतं हे त्या माणसालाच माहिती असतं ज्याने ते जगवलंय. सो माझी इतकीच विनंती आहे की MSCB ऑफिस असू दे किंवा कोणीही असू दे, रस्त्याचं काम असू दे, झाडं तोडण्याआधी तिथल्या लोकांना आधी विचारात घ्यावं. तिथल्या लोकांची काय मनस्थिती आहे, त्या झाडाबद्दल त्यांची आपुलकी असते, त्यांना ते त्यांच्यासोबत एकदा बोलून घ्यावं. एखादी फांदी सांभाळणं ठीक आहे, पण ते पूर्ण झाडच तोडणं किंवा मधूनच तोडून देणं हे एकदम चुकीचा प्रकार आहे. सो मी इतकंच म्हणेल की झाडं जगवणं आत्ताच्या घडीला तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आता समजा हा उन्हाळा आपण बघितला, पुढचा उन्हाळा याच्यापेक्षा डेंजर होणार आहे. म्हणजे खूप जास्ती गरम असणार आहे उन्हाळा, ऊन जास्ती पडणार आहे, टेम्परेचर जास्ती असणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपण तसं वागायला पण हवं. झाडं लावतोय, जगवणं महत्त्वाचं आहे, ते टिकवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं. सो माझी इतकीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जी झाडं आहेत ती टिकवा आणि जी पुढं झाडं तुम्ही लावणार आहे लावून सोडून देऊ नका. त्यांची काळजी घ्या, त्यांना जगवा.